खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना धरले धाऱ्यावर, पहा नेमके काय घडले। पत्रकार बोलवले सगळे तुम्ही काय भाषेत बोलता, तुम्हाला शोभलं पाहिजे साहेब। तुम्ही इतके वयस्कर आहेत, तुमच्या वयाचा तर तुम्ही आब राखा। तुम्ही डेप्युटी मॅनेजर आहात, ह्या भाषेत बोलता लोकांना, तोंडावर कागद मारता। तुम्ही तुमच्या घरचे जागीरदार आहोत, त्या बिचारीने काय करावं? त्या बिचाराला कर्जाची गरज आहे म्हणून आले तुमच्याकडे। मग काढा की। ती काय बोलते, ती काय करता? तुम्ही 10,000 कशामुळे काढायला लागले त्यांचे पैसे? तुम्ही अर्ज घेतला का तिने? किती लोकांचे घेतले त्यांनी इन्शुरन्स? बऱ्याच लोकांचे केले। मी म्हणलं त्याला 2,000 4,000 घ्या। तुम्ही जर फायलच दिली नाही, तुम्ही जर अडवणूक करायला तुम्ही कर्ज मंजूर केल्याशिवाय डिबेट पडेल का? मला एवढं सांगा। आपण ते जमीन आहे ना, असं बोलत थांबून ठेवायची। आज दिवसभर इनका क्रॉप लोन आपने पूरा प्रोसेस करके कितनी तारीख को रखा है आज तक क्यों डिस्कस नहीं? 13 करो पार्टी का छोड़ो। बताइए वो उतना पैसा आप कट कर रहे हैं क्या? और कौन सा आपको माइंडेटरी है क्या? माइंडेटरी नहीं है वो, तो किस चीज में इसके लिए करें? सर देखिए जैसे हम नहीं ये अगर किसान को 1 लाख रुपए से पर व्यू में लोगों से 10,000 रुपए का इंश्योरेंस काट के ले रहे हैं, किसान की इच्छा न रहते हुए। नहीं ऐसा नहीं। अरे है ना आपके सामने, आपके पास आगे वो उन्होंने तय किया हे हेल्थ इन्शुरन्सच्या नावाखाली कपात करून घेत आहे। आणि जर शेतकऱ्याने नाही दिला तर त्याच्या तोंडावर त्याची कागद मारले। त्याचा 1.5 लाख पगार आहे म्हणले मला, आम्ही का कमिशन खालो म्हणले? हे शेतकरी आहे, तुम्ही यांची कंप्लेंट घ्या। यांच्या कंप्लेंटच्या अंगेसमध्ये ह्यांची तक्रार कुठं करावं लागेल आपल्याला? कलेक्टर साहेबांकडे देऊन कलेक्टर साहेब ऍक्शन घेईल। चालतंय, ह्यांच्यावर ऍक्शन घ्यायची। 5 महिन्याला मी एअरपोर्ट मारलो। 5 महिने साहेब यांची बोलण्याची भाषा बघा हो। कालच एक रिपोर्ट केलाय मी सर डोकी ब्रँच। ही विचित्र आहे। अहो आम्ही दादाला फोन घ्या फोन घ्या। रुपये घ्यायचा काय अधिकार आहे तुम्हाला? साहेब ती स्कीम कशी आहे? 10,000 कंपल्सरी आहे का? क्रॉप इन्शुरन्स कंपल्सरी आहे का? अरे हे कंपल्सरी करे ना, कंपल्सरी असते हे कंपल्सरी करायला। तू कर्ज घ्यायला कशाला आला म्हणले? मला कालची भाषा यांची असं काय बोलताना आपलं काय? नाही, काल म्हणजे तुम्ही सीसीटीव्ही बघत मला एक पाहिजे साहेब, 10,000 रुपये तुम्ही इन्शुरन्सच्या साठी म्हणणं आहे की जे आणि साहेब काय करा, यांचे कर्ज प्रकरण जेवढे यांनी वाटप केले, त्या कर्ज प्रकरण वाटप केलेल्यामध्ये किती लोकांची 10,000 रुपयांना हेल्थ इन्शुरन्स काढून घेतले त्याचं रेकॉर्ड बघा। आणि त्याच्या रेकॉर्ड प्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला विचारून घ्या किंवा तुम्ही तुमच्या मनानं काढलाय